नमस्कार मंडळी, मी दिशा आणि दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि दिशा मग माझा खुश आहे कारण की आता आम्ही चाललेलो आहोत रिसॉर्टला. इथेच अंबरनाथमध्ये आनंदसागर रिसॉर्टला चाललेलो आहोत. आणि ह्याच्यासाठी आम्ही हे रिसॉर्ट चूज केलं जवळच्या जवळ सुद्धा. आणि स्लाईड्ससुद्धा छोट्या आहेत. मोठ्या स्लाईड्समध्ये जाऊन हा काय खेळणार नाही आणि परत ते तिकडचे ते पैशाचा काही इश्यू नसतं तरी पण हा काय मोठ्या स्लाईड्समध्ये खेळणार आणि आपण मोठे लोक तर एवढ्या स्लाईड्समध्ये खेळायला मागत नाही. मग ते पैसे वेस्ट घालण्यापेक्षा म्हटलं की त्या जवळच्या जवळ आहे आनंदसागर, तिकडे आपण जाऊया. हा सुद्धा खुश होईल आणि आपल्याला सुद्धा थोडं एन्जॉय करता येईल म्हणून आम्ही हा रिसॉर्ट चूज केलेला आहे. शिवाय आपला नियरेस्ट आहे बदलापूरवरून म्हणून म्हटलं हा आपण चूज करू. तर मग चला आता आम्ही चालले आहोत. तुम्हाला दाखवतो आता आम्ही कोण कोण चाललेलो आहोत रिसॉर्टला. तर लेट्स गो. तर इथे आहे सृष्टी पण चालली. आमच्या आई पण आहेत आणि सृष्टीची मम्मी पण रेडी झाली आहे. आता आम्ही सगळे निघतो. तर कुठे चाललो आपण सृष्टी? तर म्हटलं की चला आता आपण निघू. हां पुढे हां बाबा गेलेत. हा चप्पल घालतोय. तर इकडे बघा आम्ही सगळे चाललोय. आता आम्ही बाईकने जाणार आणि बघू रिक्षा काय मिळते ओला त्याच्याने आपण जाऊ. नाही गाडी आहे. आता आपण आनंदसागर रिसॉर्टच्या गेटवरती आलोय. आज आपण आलेलो आहोत वेनसडेला, त्याच्यामुळे गर्दी खूप कमी आहे. दिशांक आणि सृष्टी लवकर आमच्या आधी आले. थँक्यू. आपलेच रिक्षावाले भाऊ होते. चला तिकीट वगैरे काढू. तर इथे आम्ही तिकीट काढले. आमचे मोठ्यांचे 400 रुपये आहेत आणि दिशांकची हाईट कमी आहे 3 फीटच्या ह्याच्यामध्ये म्हणून दिशांकचे 300 रुपये. तर मग चला आता आपण एंट्री करू. एक मिनिट. हो न्यू बनवलं रे. दिशांच्या बाबांचं तिकीट काढायला विसरली. त्यांनी त्यांचं आता काढलं. आता वैतागले असेल दिशांच्या बाबा माझ्यावरती. वैतागले, लक्षातच नाही आलं पटकन. तिकीट आपल्या ठेवायचं त्या इकडे माझ्याकडे. चल इथे टाइमपास. चला नंतर काढू फोटो सृष्टी. हा काढा. हे छान केलं ना कुंड्यांचं. टायमिंग 10 ते 5 आहे आणि 11 वाजल्यापासून DJ चालू होतं असं तिथे टायमिंग लिहिलं होतं.
दिशांक तिथे आतमध्येच दिशांकच्या हाईटनी 100 रुपये वाचवले. हे बघ झुला पण आहे. चल आधी पहिला. डार्लिंग तेरी. आता आपल्याला लॉकर घ्यायचं आहे. कुठे लॉकर इकडे आहे का? का ते रेंटवरती आहे की घरी घेऊन यूज कुठे करायचं त्याला? हा एक गेडा झाला आता पागल. अरे हा बघ हंस आहे हंस. हंस बोलतात ना याला. आम्ही मुद्दाम ह्याच्यामध्ये आलो ना ग, वर्किंग डेजमध्ये आलो, जेणेकरून कसं गर्दी पण आपल्याला कमी भेटेल. बघू तरी पण दिसत पब्लिक. आज आमच्यावर स्पेशल गेस्ट आहे आमच्या मासाहेब. तो माझी मासाहेब आहे. मग छानशी नारळाची झाडं लावलीत, मस्त वाटतंय. ओ वाव. जा. आज वेनसडे असल्यामुळे बघा गर्दी कमी आहे, म्हणूनच आम्ही आलो. जावा. आई बघा आमचे ते बसलेत. ए स्लाइड्स वर जावा ना तुम्ही, जावा मी काढते तोपर्यंत. गर्दी कमी आहे ना? हा. इकडूनच जावा ना आता. या कट्ट्यावरून जावा. जा दिशांक, बाबाच्या मागून जा.
हे लोक आता स्लायडिंगला चाललेत, म्हणजे स्लायडिंग करायला. ते तिकडे कुठे इथं ये, नंतर तिकडे जा. घाबरला. कसं वाटलं? ते नाकात बिकात पाणी गेलंय खूप सारं. आता आता इकडनं आता बाबानी इल्लो. हा बाबानी इल्लो परत चल. ते आता बाबानी इल्लो. ते बंद वाटतं तिकडचं. नाकात पाणी गेलं का? तुम्ही जाताय जा रेड मध्ये. तुम्ही याच्यामध्ये जातो. मला याच्यात मारत जा. व्हिडिओ काढतो मी. जावा. हे रेड मध्ये जायचं आहे. जावा. जात मध्ये आजी पण आली. पैसे वसूल कर ना. आलीच ते आली ते मला पैसे वसूल कर ना. बस इथे पाण्यामध्ये बस. पाय टेकून बस.
बस ना काय आई. दिशांग कुठे गेला तिकडे गेला का तू पण चालले आई कशी येईल तिकडे आई कशी येईल कुठे याच्यावरती नको या साईडला इथे ना लहान मुलांसाठी पण आहे जे 3 वर्षापेक्षा खाली असतील ना मुलं त्यांच्यासाठी पण इथे आहे बघा स्विमिंग छोटंसं वाव झाडं बघा कसे लावले आणि आमचा हिरो पण इकडे आलेला आहे दिशांग साहेब सुस्ती कुठे आहे अरे एकदम छोट्या मुलांसाठी आहे तो तर मोठा आहे इकडे इकडे बघ इकडे बघ अरे तू मोठा आहे बाबू थांब थांब ते काकीना आवाज दे लागणार त्यांना ते किती छोटा आहे हा पाणी बंद केलं आहे 1 वाजला आहे म्हणून ना लंच ब्रेक असेल हां मार ना गॉगल ठेवून मार नाही पाण्यामध्ये एवढं लागणार नाही मार हां सृष्टी तू आणि ह्यांना घे जा मारते काय कसली भीती काय नाही होणार 1 2 3 गो हा ये नाही जमत ते नाही जमत ना बॅलन्स झाला तर भीती वाटतं पोरगा झाला तुझा आता मोठा
ते आजीला पाण्यात ओढूया. आजीला पाण्यात ओढूया काय? आजीला गेलो खेच पाण्यामध्ये. जा घे, जा आजीला जा ओढ. हात चला वरती. इकडे बघा, कॅमेराकडे बघा. आई बसले शांत, हात वरती कर. काय खेळताय? काय रिंगा रिंगा? अंडी अंडी घे. घाबरतो साला. काय आलं? मार जम्प. तुला परत आणणार नाही तुला घाबरलास तर. असं उभा राहा. आईची चढवी नाही तुझ्या. मार जम मार. नोज बंद कर. नोज मध्ये हात लाव. नोजला हात लाव. टाक खाली साल्याला पाण्यामध्ये. हे बघ इल्लू हे बघ आणि जम मार. पागल जायचं. ते कुठे गेले? ये मोबाईल सृष्टी पकड मम्मीला दिया. तर आता मी आहे ना ह्या ब्ल्यूवाला स्लाईडवर जाणार आहे. दिशांचे बाबा इथे आहेत, त्यांची कंबर आपटली. तर आता इथून आपण चढून जाऊया वरती. असं चढत जायचं वरती आणि इथेच आहे ती ब्लू स्लाइड्स. तर मग चला आपण जाऊ. हे बघा इथे सृष्टी आणि त्याची मम्मी तिकडे खाली आहे. वापस आ गया. डरो मत अभी.
डरो मत, कुछ नहीं होता, सिर्फ जाते टाइम ना ऐसा नाक दबा के ले रो, फिर कुछ नहीं होगा, मुंह में पानी नहीं जाएगा। फिर आप नीचे जाओगे ना तो तुरंत ऐसा नाक बंद कर दो। जाओ अभी, नाक बंद कर दो आगे जाके। हाँ बघा, अशी खूप घाबरली होती आणि हिच्या नवऱ्याला खाली ढकलली आणि जो उलटी उलटी गेली। कधी उलटी पुलटी डुबली ना खाली 2-3 वेळा। हा ना, तुम्ही पण इकडे आवडता ना। काढलं बघा, दुसऱ्यांच्या पोराने येऊन बसले। छोट्या बाळाला पण खेळायचं पाण्यामध्ये। हा तिला पण खाली जायचं, छोटी आहे ना ती। पाणी बंद केलं तरी पण लोक बऱ्यापैकी पाण्यामध्येच अजून, पाण्याला वास येतो थोडाफार। बघा, दुसऱ्यांच्या पोराने येऊन बसले। छोट्या बाळाला पण खेळायचं पाण्यामध्ये। हा तिला पण खाली जायचं, छोटी आहे ना ती। जमतंय का? जमलं का? जमतंय। बघा ही बघा किती कशामध्ये बिझी आहे एवढी। हा फोटो काढताय, तिची मम्मी तो उभी आहे पाण्यामध्ये। पोच द्या, हे काढ लवकर। आमच्या आई आहेत ना वैतागलेत, बोलतायत की भूक लागली आहे। दिशांचे बाबा आणि दिशांग तिकडून आलेत। दिशांग बघा इथे उभा आहे। ए थांब, सृष्टी फोटो काढते ना, सृष्टीकडे बघ। तर आता वाजलेले आहेत 2 आणि आता आम्ही चाललोय जेवायला। आणि ते दिशांकला खायचं नाही, त्याला अजून पाण्यात फिरायचं। खाऊन ये मजा, काहीतरी चुटूक पुटूक खाऊन घेऊया आपण, कारण पाण्यामध्ये काही जेवण जाणार नाही, कारण सकाळी भरपेट नाश्ता करून आलो। ए दिशांक चल, नंतर येऊया, खाऊन घे ना पहिला काहीतरी थोडंसं। चल इकडे, पाय भाजतायत। ओ पाय भाजतायत। यो 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 यो। मॅडम आमच्या बसून भुकेलेल्या आहेत, त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहोत इथे रेस्टॉरंटमध्ये खाऊ। आमचे साहेब रुसले, त्यांना अजून साहेब रुसलाय। बाबा
एकच माणूस कंटाळा आहे, तो आज समोर बसलेला माणूस. तो बोललो पण पैसे वेस्ट केला नाही ना आमचे. आता परत तिला हे करायचं आहे. हो तुला आता परत पाण्यात, आता आम्ही पाण्याचं ओढणार आहे तुला. चेंज कोण करणार आहे? मी पण नाही. मी आपचड्डीवरती येणार आहे तेच का. जेवण ठीक होतं ना? ॲव्हरेज कमी होतं ना? बरं होतं जेवण, काय एवढं काय खास पण नाही वाईट पण नाही, बरं होतं ॲव्हरेज. परत चालू केला बघा इकडे. पाणी चालू केलं ना. इथे याच्याकडे काय आहे ग्लासामध्ये? हां मी त्यालाच बघतोय. जात नाही तुम्ही आता भिजायला? हे डान्स डान्स तो हा कुठे पण जातोय. जा 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 जा. तर हा असा चेहरा काय आहे सांगू शकता तुम्ही? अजून पाण्यामध्ये खेळायचं होतं म्हणून तिकीटचे पैसे संपलेले असं मला बोलतोय. आता आम्ही निघतोय.
राहतो इथे तू राहतो इथे किती वेळा सूला गेला सांग मला 3 ते 4 वेळा साल्या तरी पण तुझं पोट पाण्याने पोट भरला तुझा आणि 3-4 वेळा सूला गेलाय हा तर आता आम्ही निघालोय मी तर काय चेंज नाही केलं कारण 10 मिनिटामध्येच आमचं घर आहे म्हणजे घरी जाऊन ते मला खूप मजा आली मन करत नव्हतं अजून पण निघायचं असं की अजून आई आहेत ना आई होतं म्हणजे निघालो मी त्यामुळे माझं मनच होते बघा अजून त्याला लक्ष तिथेच आहे दिसा मजा आली की नाही आली आपण या फ्रेंड्सला घेऊन येऊया इथे परत येऊया आपण हा आम्ही परत येणार आहे तर आम्हाला हे आवडलेलं आहे छान आहे आणि त्याचं फूड पण छान होतं आणि हे पण खूप छान मजा आली तर मग चला आता घरी जाऊ और इकडे 2 आहेत ना हे हंस का जोडा समोरून बिल्डर आहे तो बिल्डर इकडे लहान मुलांसाठी गार्डन पण आहे टाइमपासला आपण नंतर येऊ परत जायचं परत आपण काय बोलतोय चौका झुलवायचं पाण्यात किती वेळा झोका झुलवला साल्या छान आहे रिसॉर्ट ना ठीक आहे छोटा आहे आपण काय इथं आलो माहिती आहे का एक तर आपल्या घरापासून जवळ आहे लांब जर आपण गेलो असतो ना तर आपल्याला तिकडून इकडे यायला खूप वेळ झाला असता आणि पाण्यामधून जेव्हा आपण बाहेर येतो ना तेव्हा आल्यानंतर आपल्याला पूर्ण डोळ्याची झापडते क्लोरीनच्या पाण्यामुळे म्हणून म्हटलं हे आणि जर त्या मोठ्या वॉटर पार्कला गेलो असतो ना तिकडच्या स्लाईड्स काहीच कामाचे नाही फुकटचे पैसे गेले असते आणि हा त्या स्लाईड्सवर बसला नसता आणि हा एवढ्या स्लाईड्सवर बसला नाही म्हटलं की सगळे पैसे वेस्ट गेले म्हणून आपण हे मला रिसॉर्ट चूज केलं हे बघा काय लिहिलं रीड दिस मी पुन्हा येईन